पारंपरिक वाद्यांची सुरावट आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आज सकाळी कोल्हापुरातील गणेशोत्सव मिरवणुकीला प्रारंभ झाला. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी साऊंड सिस्टीमऐवजी पारंपरिक वाद्यांसह विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. काही मंडळांनी लेझीम, ढोल, झांज पथक, नाशिक ताशा, धनगरी ढोल या पारंपरिक वाद्यांना पसंती दिली होती. मुख्य मिरवणूक मार्गावर दिवसभर साऊंड सिस्टीमचा दणदणाट नव्हता. दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मिरजकर तिकटी इथं काही मंडळांकडून मिरवणूक रेंगाळत ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी पोलीस फौजफाटा घेऊन मिरवणूक रेंगाळत ठेवणाऱ्या मंडळांना पुढं करत मिरवणूक मार्गस्थ केली. सायंकाळनंतर काही मंडळांनी मुख्य मिरवणूक मार्गात प्रवेश केला. गंगावेश ते मिरजकर तिकटी या गर्दीच्या मुख्य मिरवणूक मार्गावर पोलीस प्रशासनाकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गंगावेश, पापाची तिकटी, महाद्वार चौक, बिनखांबी गणेश मंदिर, मिरजकर तिकटी या ठिकाणी मनोरे उभे करून पोलिसांनी मिरवणुकीवर नजर ठेवली होती. मुख्य मिरवणूक मार्गावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मनोऱ्यावरून पोलीस यंत्रणेकडून मिरवणुकीचं चित्रीकरण करण्यात येत होतं. दिवसभर मुख्य मिरवणूक मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेली विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गंगावेश ते मिरजकर तिकटी या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मिरवणूक सुरळीत सुरू होती. गंगावेश ते पापाची तिकटी या ठिकाणी रस्त्याकडेला कोल्हापूर महानगरपालिका, काँग्रेस, छत्रपती घराणे, राष्ट्रवादी, आप, शिवसेना, ठाकरे गट, शेकाप यांनी स्वागत कक्ष उभारले होते. या ठिकाणी येणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत करण्यात येत होतं.